नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरात यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या शालेय चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 41व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात शालेय चित्रकला व बाल आनंद मेळाव्याने झाली. शालेय चित्रकला स्पर्धा हे समूहातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असून या स्पर्धेत अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यावेळी अध्यक्षस्थानी शिरूर कासार येथील ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल जाधव व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चित्रकार त्र्यंबक कोकरकर व स्मृती समारोह समितीचे कोषाध्यक्ष सतीश नाना लोमटे, परीक्षक विद्याधर पंडित, हरिदास आपेट, सचिन भोगरे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मेढे यांनी केले. यामध्ये बालचित्रकला स्पर्धा ही आज जे स्वरूप आपण पाहतोय ते थोडंसं बदललेलं आहे. नाहीतर या ठिकाणी 3 ते 4 हजार विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये साधारणपणे 2 प्रकारे स्पर्धा होते, लहान गट आणि मोठा गट. लहान गटामध्ये 5वी 6वी 7वीचे विद्यार्थी दिलेले चित्र रंगवण्याचं काम करतात आणि या रंगवलेल्या चित्रातून आपण त्यांना बक्षीस देत असतो. पूर्वी हे चित्र इथे येऊन मुलं काढायची, परंतु 5वी 6वीचे मुलं आणि शहराचा वाढलेला व्याप पाहता ते शक्य नाही की तितकी मुलं इथं आणणं आणि परत सुखरूप शाळेवर नेणं. त्यामुळे मागच्या काही वर्षापासून आपण याचं थोडंसं स्वरूप बदललेलं आहे आणि ती स्पर्धा शालेय स्तरावर घेतो आणि शाळेतून आलेल्या पहिल्या 5 चित्रांची निवड या ठिकाणी आपण करतो आणि त्याच्यातून मग आपण आणखीन 5 निवडून त्यांना बक्षिसं देतो. ते स्पर्धा ऑलरेडी झालेली आहे. त्यामध्ये जवळपास 30पेक्षा अधिक शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यामधून 2500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभागसुद्धा नोंदवलेला आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की मोठ्या गटासाठी आपण स्मरण स्पर्धा आयोजित करतो 8वी 9वी 10वीसाठी. त्यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष या ठिकाणी येतात आणि दिलेल्या विषयावर आपले चित्र काढतात. खरं पाहता भाषा ही माध्यम ही भाषेला असू शकतं परंतु चित्राला नाही. या 30 शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, उर्दू माध्यमाच्या शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश याच्यामध्ये पाहायला मिळतो. रंगभरण स्पर्धेत इयत्ता 6वी 7वी लहान गट प्रथम सौमित्र रघुनंदन रामदासी इयत्ता 7वी, प्रमोदजी महाजन न्यू इंग्लिश स्कूल अंबाजोगाई. द्वितीय सोनल विलासराव भिसे पाटील इयत्ता 7वी, स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगाई. तृतीय फैजान रशीद तांबोळी इयत्ता 6वी, घाट नागनाथ प्राथमिक विद्यालय गुरुवारपेठ. उत्तेजनार्थ कुमारी ईशा भाऊसाहेब गायकवाड 6वी, सरस्वती पब्लिक स्कूल अंबाजोगाई. स्वामिनी अक्कलपिता देशपांडे 5वी, कोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई. रंगभरण चित्रस्पर्धा प्रथम गायत्री भाऊसाहेब काकडे इयत्ता 8वी, कोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई. द्वितीय चिरंजीव सर्वेश आशिषराव भंडारी इयत्ता 10वी, योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई. तृतीय देवशीष पद्माकर टाक कैलासवासी दादाराव कराड विद्यालय अंबाजोगाई. उत्तेजनार्थ आदिती योगेश काळे स्वामी विवेकानंद विद्यालय अंबाजोगाई. मानसी महेश अकोलकर 8वी, स्वामी विवेकानंद विद्यालय अंबाजोगाई. अनुष्का बालासाहेब तट इयत्ता 8वी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच प्रकाश मेढे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित असले पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. भावना व्यक्त करण्याची एक सुवर्ण संधी आहे. गेल्या 41 वर्षापासून आत्ताच आपलं कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी 40 वर्षापासून या परिसरामध्ये वेणुताईच्या भगवानरावजी लोमटे बापू यांनी आयोजित केलेला हा साहित्य संमेलन एक अंबाजोगाईतल्या या परिसरातील लोकांसाठी मेजवानीच आहे. मग चित्रकला स्पर्धा असेल, संगीत कार्यक्रम असेल, शेतीबद्दल मार्गदर्शन असेल,
तर दरवर्षी हे असं आयोजन करणं इतकं सोपं नाही. यासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे शिक्षक बांधव, कर्मचारी आणि विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत असतात. 1 महिन्याने याची पूर्वतयारी करत असतात. दगडूदादा लोमटे तर हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारखे ते व्यस्त असतात. यावेळी उपस्थित असलेले परीक्षक म्हणून गणेश कदम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आहे. मी जो आज चित्रकार घडलेलो आहे किंवा माझे जेवढे मित्र अंबेजोगाईमधले जे चित्रकार आहेत, आज मोठमोठ्या कॅम्पमध्ये त्यांचा सहभाग असतो. इंटरनॅशनल कॅम्पमध्ये ते सहभागी होतात. त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये ते सांगतात मला की यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह इथं जर होत नसता तर आमची जडणघडण झाली नसती. कारण की या समारोहात चित्रप्रदर्शन असायचं, शिल्प प्रदर्शन असायचं, हस्तकला प्रदर्शन असायचं, शेतीचं प्रदर्शन असायचं. म्हणजे या परिसरामध्ये जेव्हा विद्यार्थी फिरतात तेव्हा त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि ते कुठंही कमी पडत नव्हते. त्यामुळं अंबेजोगाई परिसरामध्ये हा कार्यक्रम 100 वर्ष पूर्ण करावं असं माझी स्वतःची इच्छा आहे. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विविध कविता कार्यक्रम में बाल आनंद आणि तो आनंद कुठे आहे तर तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय आता मला. तर एक कविता आहे, म्हणजे हे असे उंदरीन सुंदरीन नावाचं एक पुस्तक आहे. हसायसारखं आहे का? अरे उंदरीन सुद्धा सुंदरीन दिसते हो. तिला जर व्यवस्थित कपडे वगैरे घातले घरात सोडून दिली उंदरीन, उंदराची कोण? हा उंदरीन. आणि ती काय दिसते? हा मग छोट्या मुलांना मी कविता लिहिली, उंदरीन सुंदरीन कुरुकुरु शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा गोल गोल. उंदरीन सुंदरीन कुरुकुरु शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा गोल गोल. अदुलम फदुलम उजेडाचा दीपक अंदर की बात कापसाची वाट ढोल ढोल. उंदरीन सुंदरीन कुरुकुरु शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा गोल गोल. उंदरीन सुंदरीन कुरुकुरु शेंगा लाडूचा डब्बा नकटा बिब्बा गोल गोल. ताडमक ताडमक ताशाचा तडका, ताडमक ताडमक ताशाचा तडका, वाद्यांचा गजर जल्दीने हजर ढोल ढोल. आवडली असली तर एखादी टाळी वाजवा. त्यानंतर तुमच्यासारखेच मुली होत्या आणि त्या शाळेमध्ये एक खेळ खेळत होत्या. म्हणजे कबड्डी खेळताना आपण गट पाडतो ना 2. हां ती माझ्या एवढी आहे मग ती त्या गटात, ही माझ्या एवढी आहे मग ती त्या गटात, अशा जोड्या पाडतो की नाही. तर आमचे मुलं काय करायचे, म्हणजे मुली जोड्या घेऊन यायच्या एकमेकीच्या आणि मग त्या जोड्या उचलायच्या असतात. 2 गट करायचे की नाही. हां तर त्याच्यासाठी मग मी हे दुसरं पुस्तक लिहिलं त्या ह्याच्यावर. ते म्हणायचे तिकडून जोडी घेऊन आले की म्हणायचे अटर का पटर, आणि ते जोडी उचलणारे म्हणायचे काय काय पटर. अरे मी म्हणलं हे अटर का पटर काय आणलंय कुठं अटर का पटर. मग मी हे पुस्तक लिहिलं अटर का पटर, अटर का पटर, आणि त्याच्यात एक कविता लिहिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रकाश मेढे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी, शिक्षक, मान्यवर व पालक यांची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.